नमस्कार, राम राम, जिंदाबाद. आज आम्ही या ठिकाणी हा जो संघटनेचा स्टुडिओ आहे त्या स्टुडिओमध्ये आलेलो आहोत आणि आज आम्ही एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत की ज्याने संघटनेला जन्म देण्यासाठी खूप काही केलेलं आहे. शेकटीच्या मानांना भाऊचे धीरान हां मी सांगलं त्यानं हां खूप हे केलं. आणि एक सीताबाई तुम्हाला एकच सांगतो, हं, आपण पोलीस सांगतो. हे पोलिसां ते निव्वळ मोडक्या तोडक्या घरातलं हान, गरीब घरातलं हान, पेच कनेरी खाणार हान, उपाशी तापाशी राहणार. आणि ह्या पोलिसांना आई वडिलांनी काबाड कष्ट करून शिकवलं. हं. आणि त्यांच्या अंगावर खाकी वर्दी चढली. आणि या गरीब घराण्यातला पोलीस या श्रीमंताच्या घराण्यातलं नाही. मग ते काय झालं माहिती आहे का, हां 3 वाजायला ही पोलीस आलं मांडवीचा. तुमच्याकडं आलं. हो, मांडवीचा पोलीस आपला कोणतरी एक कार्यकर्ता म्हणून तो गेला हां आणि पोलिसला माहिती दिला याला मांडवीला, हां आउट पोलीस स्टेशनला. हां आणि एक कातकरी समाजाचा होता, हं. तो ही सायकल घेऊन गेला. अच्छा, मोटरसायकल नाही, सायकल. सायकल. हां, पहिले कोडच्या ना आपल्याकडं गाड्या ना घोड्या, हां आपले म्हणजे चालत फिरणारी माणसं. हां तर तो दैसरला गेला ताईनं सांगायला. तेव्हा भाऊ राहत होते दैसरला. असा हां या उसगाव मध्ये काहीच नव्हता. नाही या काही नाही. हां. तेव्हा तेव्हा दैसरला मग तथं ऑफिस होता. हो. ते काही आमचं दैसरला मिटिंगा पण झाल्या. असा काही तात्पुरता दिवसापुरता एक रात्रीपुरता असं आमचं शिबिर पण झालं तिथं. हां दैसरला. हां आणि तिथे गेले. मग त्याला तो कातकरी समाजाचा होता. हं, ताईनी सांगला तू जा आता घरी. हं, आणि मी जातो पोलीस स्टेशनला. हं. मग विरार पोलीस स्टेशनला ताई गेल्या. ताई बोलत होत्या, मी राणीच्या वेळेस मी 8 महिन्याची गरोदर बाई होतो. हं. त्यावर सोना नव्हती. असा तर नाही, मला असं वाटतं सोनूताईच्या वेळेस गरोदर होती. नाही. राणीताई जेलमध्ये गेली हां. तेव्हा राणीताई बरोबर होती. ते 84चा जो हे झाला स्वातंत्र्य ह्याचा झेंडावंदनाचा कार्यक्रम हां देपवलीला, हां तर तेव्हा तर ही होती ना, राणीताई होती. हां मला वाटतं का राणीचा ते टायमाला नाही, सोनूताई. तर तिथं गेली तावतं ते मांडवी याला विरारला माहिती देता ताईनं जरा उशीर झाला असेल. तेवढ्यात मांडवीचं आलं पोलीस आलं. आणि मेजर होता पटेल म्हणून. आणि तो आला. तो डायरेक्ट माझ्याकडे यायला पाहिजेत होता का पोलीस पाटलाच्याकडे जायला पाहिजेत होता. भाऊ माझ्याकडे हा ना. बरोबर. मग ते माझ्याकडे न येताना पहिला पोलीस पाटलाच्याकडे गेला. आणि त्या लोकांनी मग असं ठरवलं का आपण कुठूनशी पंडित जातो म्हणून आदिवासी पाड्याला पूर्णपणाने त्याही घेरावं टाकला. कुठूनशी जातो बघूया. आणि ते पटेल आला, म्हणजे मेजर आला, पोलीस आला त्याच्या जोडीला. आणि त्यांनी पोलीस पाटलाच्याकडे जाऊन त्यांनी सावध केला त्यांना का तुम्ही असा करू नका. पाटलाला सांगला तुमचे कुठे कुठे लोक असतील त्या लोकांना फरारी व्हायला सांगा. फरारी व्हा. आणि ते फरारी झालं. नंतर पोलीस माझ्याकडे आले. असा पहिले त्यांना फरारी केला. मग ते इकडं पोलीस आलं माझ्याकडे आलं. मी दाराशीच उभा होतो काहीतरी पण 3च्या टायमान. आणि दाराशीच उभा होतो. तेवढ्या या आला पोलीस. मला करतो काटेला
इथं भाऊ हान का? हां हां. हां हाला हा म्हणजे कोण भाऊ? हां मी सांगतो कोण भाऊ? हां. हा पंडित भाऊ. हां हां. मग त्याला बोलवा इकडं. हां मग मी गेलो. भाऊ या, पोलीस आलं. हं, पोलीस आलं सांगल्याबरोबर भाऊ मग बाहेर आलं. हं, बाहेर आलं. माझी आई होती त्यावेळेला. रातभर भाऊना मी सांगलं, भाऊ मला जाम करकरून भूक लागली, चला ना आपण जेवू. हं. हां. भुसकोडे भाऊ बोलतो का आपण जेवलो तर आपल्याला सुस्ती सुस्ती येईल हां. ना नीज येईल. हां, ना आपण झोपून राहू. हां तर नाही, जेवायला तयार नाही. माझ्या आईने 2 वेळा एक गाय, आमच्या इथं एवढी गाय चांगली होती ना, ते गाईचं 2 वेळा दूध काढला अखेरातीला. 2 वेळा दूध काढला आणि गलास भरून गरम केला साखर टाकून. हं. भाऊना एक गलास ना बुसकुडे भाऊ. भाऊ नाही हां. ना. मग महादू भाऊ तुमचे बरोबर होतात. त्यांच्या बरोबर होता. होतात. हां पण म्हणजे हां, भाऊना ना बुसकुडे भाऊना. हां हां. आणि नंतर मग ते पोलीस आलं आणि ते येऊन ना हं. त्याही सगळा हे केला. हां. पण मग बाबा समजा तिथं ते जागेवर जर काही भाऊचा झाला असता तर पुढं संघटना वाढली असती आपली का? मला वाटतं त्याही तेवढीच तिथूनच संघटना मोडली असती. आणि संघटना सीताबाई बारकी होती. हं, हं, फक्त माजिवली, हं. देपिवली, हां आडना, हां काही थोडंफार असलेलं भिनारचं, हां. मेढा आंबोडा. मेढा आंबोडा. हां. हं, आडण्याचं ना भिनार. हं. बस फक्त एवढीच संघटना होती. बरोबर बाबा. म्हणजे आता तुम्ही सांगता का संघटना फार बारीक होती तेव्हा. हो हो. पण तुम्ही आता जर तुम्ही भाऊला वाचवला नसता तेव्हा हो. तर तुम्ही सांगता तसं संघटना खरंच वाढली नसती. आम्ही पण आज इथं नसतो ना. गोरगरिबांची जी आता पुढे आता समजा सगळीच माणसं कोणीच माणसं जगता ह्याच्यावर सगळीच गरीब माणसं आहेत. कोणी कोडं कसा प्रत्येकाला दुःख या दुःखात असता ना ती माणसं इथं येतात. हो. सगळ्यांचं प्रश्न भाऊ सोडवितो. तर या एवढा मोठा झाला नसताना नाही, आज काय नसतं. तुम्ही थोडी लोक होती पण तुम्ही संघटना टिकवून ठेवली ना. संघटना आज 1 लाखाची संघटना आहात. हो. पण बाबा तेव्हापासून तुम्ही समजा सभासद आहात हो. तर आज हो सभासद आहात तर हा. याच्याबद्दल तुला काय वाटतं? तर ते मी आता सांगतो, मी हल्ली तरी सांगतो, हं. पोरा हो, आता रिटायर झालो मी संघटनेतून. पोरा हो, तुम्ही रिटायर माझ्यासारखं व्हाल हां तेव्हा तुम्ही रिटायर. रिटायर व्हा. पण संघटना आणखी मजबूत करा. हां आता भाऊंच्या म्हणण्याप्रमाणे मी काही नेहमीप्रमाणे ऐकतो भाऊंच्या टोनचा, हां. का पाटलाची गडी असला हं, 1 भाकर हं. आणि 1 असा वाटवा भरून पेज द्यायची. पेज. हां. हां प्या बापेत. आणि ही पेज पिली ना हं. का पेजशी ना हे पोटल्याचं कानी कोपरं भरून निघतात. हां, अशी पाटलीन सांगायची. पाटलीन सांगायची. हां. हां तर आपली संघटना बांधली ना, हां. तर आपली संघटना कानून कोपऱ्याला गेली तर अख्ख्या महाराष्ट्र कोपरून कोपऱ्याला गेलेली हात. आणि सगळं त्याही सांगलं ना ते पाटणीने का कानी कोपरं भरतं, तसं आता आपल्या संघटनेचं कानी कोपरं भरलेलं आहात. आणि आता संघटना आपली डगबगून नाही. बरोबर. हां. आता नाही डगमगायची. आता कोणा हो किती हो प्रयत्न केला तरी आपली संघटना आता काय मागं नाही हटायची. हां, पण तरी पण एक मला जरा सीताताई खटकतं. हां. काय सांगतात भाऊंच्या म्हणण्याप्रमाणे. हं. भाऊ सांगतात का मी एक पंडित मेलो तरी इथं हजारो हे पंडित तयार होतील. तयार होतील. हं. पण भाऊ तुमचा हात पुरलेला आहे तिथे या लोकांचा हात पुरू शकत नाही. नाही. या बाबा तू ह्या एकदम बरोबर सांगलास का भाऊ जथं आहा भाऊची जागा ना आपली जागा जरा फरक पडतो. हां, आपले आहो पण भाऊच्या हिमतीवर आहो आपले. हो ना. हो हो हो. आता आपण किती हे केला
तरी आपण इथं फक्त पोलीस स्टेशनला जाऊ, हां कोर्टात जाऊ, तहसीलदार ऑफिसला जाऊ, असे काही याच्यावर तालुक्यावर जाऊ, जिल्ह्यावर जाऊ, फक्त एवढंच फिरणार. पण भाऊंचा हात दिल्लीपर्यंत अख्ख्या महाराष्ट्राला पोचलेला आहे. बरोबर. हां, तर हा आपल्याला एवढा हात पोचवता येईल काय केव्हा नाही यात. हां बाबा, आज आता आपले बसेला आहो समजा ये सगळा जे आहे आता ये उसगावची जागा आहे, आता काय काय नवीन नवीन. तर जेव्हा सुरुवात झाली तर संघटनेत तुह्या सांगलास तसा का पहिले दैसरला आम्ही जायचो, हो शिबिरात इथं होयाचे आमची. हो. तर ये केव्हापासून सुरू झाला आता उसगावचा ही जागा? ते मला आठवत नाही. हां, पण दैसर सुरुवात कशी केली तुम्ही अथ? इथं भाऊही मग याला तलाठ्याला भेटलं का कोणाला भेटलं काय माहिती नाही. हां नाही का त्या आम्हाला ऑफिस बांधायचं आहे. तर आता पहिला आपला समोर ऑफिस आहे ना, हां तेवढाच होता. असा म्हणजे आता ज्या कामगार संघटनेचा आहे तथ. हां, हां ते तर तथ त्या कसा बांधलेला म्हणजे बांधकामाचा होता ना की का? बांधकामाचा केलता. असा हां, हां बांधकामापासून तर त्या मग त्या हळूहळू आपला एक दुसरा संघटनेचा झाला, या इकडं संघटनेचा झाला. पण मी सीताबाई एक मला विचारायचं आहे, भाऊना जर समजा खलास केला असता ते इथं हे झाला असतं का? नाही बाबा, तेव्हाच मी विचारला तुम्हाला का म्हणजे जर भाऊना ते टायमाला खलास केला असता हो तर या झालाच नसता. तेव्हा तर तुम्ही म्हणजे तुम्ही भाऊना वाचवला, तर आम्ही आता सांगतो की तुम्ही संघटना वाचवली. हो तुम्ही भाऊंना वाचवला म्हणून संघटना वाचली ना. तेव्हा सारखं सभासद आज तेव्हा म्हणजे पहिलं सभासद काहीतरी 34 होतं, आज ते लाखावर गेलं. गेला. तर त्या एक म्हणजे तुम्हाला तेव्हा आम्ही सांगतो का सगळे संघटनेन आम्ही का तुम्हाला दीर्घायुष्य मिळाय पाहिजे. 100 वर्ष तुम्ही जगा नको. या आता माझं 80 आहे ना, हां? तर 85 पण नको मला. नको असं नको सांगू. काय तुम्ही लाखो असं सांगता ना का म्हणजे शिवाजी महाराजांचे वेळेस काही जे आपलं मावलं होतं ते सांगत त्यांना शिवाजी महाराजांचं जे सैनिक ते का महाराज तुम्ही लढाईवर जाऊ नको, आम्ही जाऊ, आम्ही मेलून तर चालल, हो, पण हो. तुम्ही लाखाचं पोशिंदा आहात हो, तर तुम्ही हो. नाही मेलं पाहिजे. पण त्या तुम्ही खरंच ते टायमाला यमुना आईंना तुम्ही भाऊंना नवीन जीवदान दिला, तर त्या नवीन जीवदान भाऊंना नाही ना त्या संघटनेला दिला तुम्ही. संघटनेला आणि दिला. आज संघटनेत लाखाची संघटना आहे. 1000 गरीब लोकांचं आता काम होतं. लोकांना दुःख घेऊन येत आहात ना, सुखात लढत येत आहात ना, हसत जात जाताना. आणि त्या फार चांगला झाला. ताई एक मी सांगतो का आज भाऊना मी वाचवला नसता तर आजही आपला एवढा झाला नसता. नसताना आज आपले अशी बोललो नसतो. आता पहिला बोलायचं माहिती होत काय का तुझ्या आयशा तुझ्या मला का असा तू बोललास कॉन्फिडन्स. फक्त एवढा बोलायचा माहिती आयला ऐक ना मायला ऐक. हा बस असा पहिला होता. पण आता फारच पुढे गेलो. आता म्हणजे काय सीताताई मी आता नाही पोलीस स्टेशनला घाबरत, नाही मी कोर्टात घाबरत, नाही मी तहसीलदार ऑफिसला घाबरत. आता मी थोडक्याने एक सांगतो. आणि इथे एक आपल्या बिगर आदिवासी गरीब बिचारा होता. त्याने अतिक्रमण प्लॉट काढला होता. अतिक्रमण प्लॉट काढला आणि तो त्याला करू देत नव्हतं. नवसाईचा माधव शेठ, तो मुख्य खांबा गावचा, तो करू देत नव्हता.
आणि मला त्याला माहिती होतं आज या माझा प्लॉट लावायचा बंद करायसाठी आज येणार आहे. तर मला तो काशीनाथ कुडू म्हणून बिगर आदिवासी मला बोलतो काटोले भाऊ जरा का मला मदत करा याल का. म्हणजे भात लागवडीचे टायमान आवनीच्या टायमाला आवनीच्या टायमान चला हो येत आहो. दोघा पण येत आहो. मी आमच्या गावात मैत झालेला होता पाड्यात. तर मी त्या संशनावर नेला ना ते खाय शिलवायला मी गेलो नाही ना त्याला मदत करायसाठी गेलो. पलाट लावायसाठी पलाट लावाय आम्ही दोघं पण गेलो. आणि तो आला 1900 असं फिरत आला ना नेमका तिथं आला. मला बोलतो काठेला काय रे तुझ्या बापाची जागा आहे का. या लोकांना वाटून द्यायला लावलीस तर ए माधव शेठ ही माझ्या बापाची पण नाही ना तुझ्या बापाची पण नाही. रिझर्व्ह फॉरेस्टची जागा आहे. अशी जागा जिथं असेल ना तिथं आमचं लोक अतिक्रमण प्लॉट काढतील. हे लक्षात ठेव. बरोबर. मला बोलतो का बघतो पण तिथं थांबला नाही. पण तो संघटना फार वाढली असेल ना. हो संघटना होतीच आपली पण तरी पण एवढी मोठी नव्हती. तर बघतो ना तो निघून गेला. सीताताई तुम्हाला खरी गोष्ट सांगतो अर्ध्या तासाने परत आला. पण किती लोक आला असतील 101 लोक आलं. शपथ घेऊन सांगतो 101 लोक घेऊन आला. त्याच्यासोबत पोलीस पाटील त्याच्यासोबत सरपंच असे यांना घेऊन आला. तो आला आणि बरेचसे लांब आपले गेटचे एवढे तो राहिला. पोलीस पाटील लागला हाक मारायला. मला बोलतो काठ्याला इकडे ये. मी सांगला पाटला तू आला सांगला भाताने अशी हे लोक सांगला आला 900 काय काम आहे ना ते इथं ये मला तिथं यायला टाईम नाही. बघा किती चढीकपणाने बोलतो. माधव शेठ सांगतो पण आल्याबरोबर मला संपूर्णपणाने घेराव घातला. मला बोलतो सरपंचानी बिचाऱ्याने एक शब्द नाही बोलला. तू 900चाच होता पण एक शब्द नाही बोलला. पोलीस पाटील करतो का रे अतिक्रमण करायला घेतला. पाटला तुम्हाला काय कळतं या अतिक्रमण आहे तर काय आहे. अतिक्रमण करायला परमिशन काढावं लागतं. अरे पाटला मस्त पैकी उत्तर दिलास मला. परमिशन काढावं लागतं. मग परमिशन आम्ही जर काढला तर आमचा अतिक्रमण कसला. ते आमची मालकीच झाली. बरोबर. चांगला पाटला ह्या गुरुचरणातली माती या 900च्या लोकांनी 50-50, 60-60 हजाराची ना 1000 रुपयाची माती विटाभटीसाठी विकून खाली. त्याला परमिशन तू दिलतास का. बरोबर. पोलीस पाटलाला सांगला. आणि माधव शेठ काय लागला सांगायला याच्या हलकटाची मागं काय लागायचा. आणि त्याला ते महाड्याचा नांगर फिरतो त्याला धरा चला. प्रभाकर पांगा जाधव त्यांनी त्याचा नांगर होता त्याला धरा चला. माझ्या बायकोला मी सांगला जा. आणि मला पोलीस पाटील सरपंच मला हिलूनच देत नाही. एक राहिला पुढं ना एक राहिला मागं अजिबात त्यानं द्यायचा नाही. मी सांगलं जा तू. त्याला अजिबात हात लावू देऊ नको. ही गेली धावत. ना त्याला असं पाठीशी धरून ठेवला. ही पुढं राहिली. बघू सांग कशा हात लावता तर ती पण जरा खाय. बघू सांग कशा हात लावता तर ते या बरोबर आहे का. पहिल्यापासून महिलाही आपले बायाही फार हिंमत केली. कुठं हो जास पण कोणचा हो मोर्चा असं नाही तर काही असं पण बाया आपल्या पहिल्या. तर ते सीताबाई तो लागला सांगायला ए बाई हा महाड्या तुझा कोण लागतो. ते तिने सांगला
तो कोण आहे मला माहिती नाही, पण तो माझा एक भाऊ आहे. भाऊ आहे. हा, बघू हा ना. सांगा तुमच्या हिंमत हिंमत त्याला. असेल तर. मग तिथं झाली ढकलाबुकल. हो हा, हा, तरी पण माझी म्हातारी ते करताना पडली. पडली. हा, चिखलाशी माखलेली होती, नांगर फिरणा हा, चिखलाशी माखून आली. आल्याबरोबर मला बोलते काय बघा मला सांग जरा खाली पडला आणि चिखलान पाहतो बाबा माझी बरी चिखलान माखून आली. मी तिथूनशी थांबलोच नाही. मग त्याला सांगला काशीनाथ बंद करा आणि भात लागवड करायची. ऑफिसला मी सांगला जातो. मग ते पण माझ्याबरोबर आलं ऑफिसला. हा, आलं आणि इथं कंप्लीटी नोंदवली आणि ती घेऊन आम्ही आऊट पोलीस स्टेशनला नाही गेलो, डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेलो. असा विरारला. विरारला हा, पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलीस स्टेशनला जाऊन आणि तिथं ती कंप्लेंटी नोंदवली आणि या कंप्लेंटीची आम्हाला वेफार पाहिजे. हा, हां, हा, वेफार पाहिजे. हा ते करतो, वेफार द्याल साहेब नाही मिळत, असं झालं तसं झालं, तुम्ही उद्याला या जा. बरं ठीक आहे, आम्ही उद्याला येतो. दुसऱ्या दिवशी परत गेलो. सकाळी गेलो, अहो साहेब अजून आलेला नाही. मी सांगला सर तुम्ही काय साहेब नाही आला, अमुक नाही आला, तमुक नाही आला, आमचा सांगला 15 ऑगस्टचा कार्यक्रम चालू आहे. हा, हां, तर तो सांगला आम्हाला लवकर व्यवहार द्या. हा, देतो. हा, तो बोलतो देतो, साहेब येऊन दे, तुमचा कार्यक्रम चालू आहे ना, तुम्ही जाऊ शकता. त्याने सांगला, म्हणजे ते मेजर नाही, तुम्ही जाऊ शकता. मग मी आलो आणि यांना दोघा तिघांना म्यान ठेवला तिथं आणि मला येऊन दिला. कसली एफआर ना कसली एफआर सांगा तुम्हाला पाहिजे, त्याला जा चालू पडा. असा. हा, पोलीस त्यांच्यावरच दादागिरी करायला लागले. अहो पोलिसांना चहा पाणी केलेला ना याही. बरोबर. हा, आणि यांना हाकलून लावलं. परत आली ती इथं लगेच डायरेक्ट ऑफिसला आली. ऑफिसला आले, आम्हाला सांगतात का कसली तुम्हाला एफआर द्यायची. हां, जा सांगा तुम्ही. आम्हाला हाकलून लावला. ठीक आहे. आणि आज आपली इथं मला कव्हाशी बरीचशी वर्षे झाली, संगीताताई मला भेटले नाही. आणि संगीताताई आता भाऊ सांगत होतं का ती अमेरिकेत राहते. हा गेले. तिकडे गेले. तर संगीताताई, मी आणि एक दोघा पोरं आले. ती पण कॉलेजला शिकणारी पोरं होती. आम्ही इथूनची गाडी घेतूच गेलो. डायरेक्ट गेलो ते विरार पोलीस स्टेशनला गेलो. नेमका साहेबाला सापडवला. हां, सर सांगला तुम्ही ते आमचे लोक होते, ते वेफार मागत होते, तुम्ही दिली नाही आणि त्या लोकांना तुम्ही हो नाही बरोबर आहे, पण मी नव्हतो ना. हां, जा रे काफी. लगेच नरम झाला. हो, जा रे काफ्या ना. हां, 3 काफ्या आणल्या. मला, संगीताला ना ते साहेबाला. 3 काफी पिल्या आम्ही आणि ताबडतोब लगेच वेफार दिली. हां, आणि तो माधव शेठ त्याचा एक भाषा, काही आपला उपयोग झाला नाही. एवढा पैसा दाबून पण काही उपयोग झाला नाही. त्यांना शेवटी वेफार मिळली. बरोबर. म्हणजे सांगायचा याच का कायदा पण तुम्हाला संघटनेने शिकवला. कायद्यामुळे म्हणजे पहिले तर काय माहित नसेल ना. काही नाही. आज आम्ही पण शिकतो, आम्ही पण शिकायला लागलो, आम्हाला पण काहीच माहित नाही. तर मग आमची ती कंप्लीटी बोर्डावर आली कुठं, ठाण्याच्या सचिन कोर्टात. हां, ठाण्याच्या सचिन कोर्टात आली. पहिल्या पालीला गेलो आम्ही 1 तारखेला, तर आम्हाला तारीख दिली. दुसरूंदा गेलो तेव्हा आम्ही 3 जण गेलो. प्रभाकर पांगा जाधव ना, एक माझी बायको ना मी, 3 जण गेलो. गेल्याबरोबर आणि झाली हाक. आम्हाला हाक झाली. पहिला झाली प्रभाकर पांगा जाधव, त्याची जातीवरून होती. माझी बायकोची होती विद्यतीवरून. बरोबर. हां, पहिला हाक झाली प्रभाकर पांगा जाधव. तो गेला, काय जबाब दिला ना काय नाही. 10-15 मिनिटांनी आला. हां,
आणि आम्ही फिर्यादी होतो ना, हं. यांना दोघांना साक्षी मी एकटाच होतो. असं हां हां, बरोबर. दोघांना साक्षी मी एकटा होतो. आणि यांचे काय जबाब दिला आणि काय नाही, 10-15 मिनिटांनी आला. मग यमुना शंकर काठेला हं. ही गेली. हं. हिचा काय हिने जबाब दिला ना काय नाही. बरोबर. आणि ती 10-15 मिनिटांनी आली. आले. का रे तुमचा पटापट जबाब होता. हां अरे मी तर आहे साक्षी, हां तुम्ही फिर्यादी आहात पण तुमचा लवकर लवकर जबाब होतो. मग हे माझा साक्षीचा काय, हां ताबडतोब मी येईन. पण ज्या फिर्याद्याच्या जोडीला पोलीस असतो बरोबर, तर तो पोलीस दुसऱ्या पोलिसांना सांगा हे ताभल्यान ना घाबरल्यान, हां यांना जबाब देता आला आला नाही. नाही. हां, आत्ता सांग हे बघा त्यांचं साक्षी आहे, हां यांचा बरोबर काम काढणार आहे सांगा था. हां आणि नंतर मला हाक झाली शंकर कोंडू काटेला. हां मग गेलो, गेल्याबरोबर सांगा नमस्कार सर. पण समजला असं आणि नमस्कार केला म्हणजे काहीतरी चमत्कार होल. हां. आणि गेलो आणि मला बोलतो काटेला हं. त्या पिंजऱ्यामध्ये जा. हं. गेलो ते पिंजऱ्यामध्ये गेलो आणि मला बोलतो का तुम्ही माधव शेठला ओळखता का. हा बघा ना बसलाय तिथं बाकड्यावर. बाकड्यावर. हां, आणि त्याच्या बाजूला सांगला त्याचा पोऱ्या आहे दयानंद. हं. हा मग तुम्ही पूर्णपणाने ओळखता. मला हो. हां. मग काठीला एक करा ना, देवाची शपथ घेऊन तुम्ही खरं काय आहे ते सांगाल का. सांगाल का. हां. हो हो हो. हां. आणि घेतलं मला गुतवायला का नाईचे चंद्रासारखी त्याची बाई होती वकील. हां तिला नुसता मी हान पाहिल्याबरोबर सांगला बाई ग हां तुला मी कायद्याच्या बाबतीत मुजून खाईन. माझा मन बोलत होता. हा तुला कायद्याच्या बाबतीत मी तुला बुजून खाईन. हा लक्षात ठेव. हा आणि घेतला तिने उलट सुलट नाही तसं नाही या असं. हां हा तुम्हाला गांगरावून पाहत हा ती फार मला म्हणजे असा उलट सुलट गांगलवून पाहायचा प्रयत्न केला. हां ते भांडण झालं बंदराच्या बालावर. हं. तेव्हा तिथं माधव शेठ नव्हता ना. हं. या माधव शेठनी तुम्हाला सांगला हं. म्हणून तुम्हाला माहिती झाला, तिथं तुम्ही नव्हतं. हं. त्याची वकील बाई होती ना, तिला सांगला तिथं तुम्ही नव्हतं. हां, बरोबर हा या सांगला माधव शेठनी सांगला तेव्हा तुम्हाला माहिती झालं ना. बरोबर. गेले गांगरली, साप गांगलवली. 1 तास होऊन गेला पण जबाब नाही देता ये. तिला मला गुल्हांटत नाही आहे. गेला घाम फोडला तिला. हां मग मला काय लागली बोलायला. हां काठीला हां तुम्हाला एक विचारायचं आहे. हो हो विचारा ना. हं. तुमच्या कार्यकर्त्यांची नावं सांगता येतील. हं. हो कुठल्या कार्यकर्त्यांची सांगू. हं. गाव कमिटी हवन त्यांची सांगू, हां झून कमिटी हवन त्यांची सांगू, हां कार्यकारिणी वाहन त्यांची त्यांची सांगू, सांगू. तालुका कमिटी हवन त्यांची सांगू, काय जिल्हा कमिटी हवन त्यांची सांगू. अहो तुम्हाला सगळ्या कमिट्या माहिती आहे. हां आणि फार पूर्वीपासून तुम्ही आहात संघटना. हां मग तुम्ही असं एक करता का. हं. ह्याला काय हां ते तुमच्या ऑफिसला काम करतात हां त्यांची नावं सांगता त्यांची येतील. नावं सांगता येतील का. हां सांगलं हो. हां म्या हो हां सांगन ना. हां आणि मस्तपैकी टाटपणाने हां, उभा. हां, हां हां. आणि सांगताव ना हां न गप राहिलो. गप राहिलो हां. आणि ते लागली बोलायला हां का काठीला हं. एक करा ना त्यांची नावं सांगायला सुरुवात करा ना. हं. एक असा बोट करून सांगला तिला हं. सर तुम्हाला आता बारीक पोरी असून हं. त्या मोठ्या जाग्यावर आहे ना वकील. बरोबर. हां बोट करून सांगला सर सांगला तुम्हाला मॅडम तुम्हाला एक विचारायचं आहे. हं.